नमस्कार, मी स्मिता. आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जिलेबीचं रेडी मिक्स. तर आधी काय करणार आहे आपण, जिलेबीचं रेडी मिक्स तयार करणार आहे आणि त्यातून कशा पटकन जिलेबी होतात ते पण आपण बघूया. तर आता म्हणजे त्याच्यासाठी इन्स्टंटवाली कारण आपण म्हणजे भिजवून जे करतात पीठ, आदल्या दिवशी भिजवून करतात, ती आपण ऑलरेडी अपलोड केली आहे. आणि आज आपण करणार आहोत की पटकन एक 10 मिनिटात कशी जिलेबी करता येईल. तर त्याच्यासाठी आधी आपण ह्याचं रेडी मिक्स तयार करून घेऊया आणि मग जिलेबी करूया. म्हणजे हे आपण करून ठेवू शकतो हो. आणि पाहिजे तेव्हा आपण जिलेबी करू करू शकतो. शकतो. तर त्याच्यासाठी अर्धा कप बारीक रवा. आता डायरेक्ट आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घेऊया. हा बारीक आहे रवा. अगदी नसेल तर चाळून घ्यायचा आणि तो मिक्सरला आपण सगळा फिरवून घेतोच आहे, त्यामुळे होऊ शकते. थोडा जाड असेल तरी चालेल. 1/3 कप मैदा, 1 टेबलस्पून डाळीचं पीठ आणि इथं आपण अर्धा टीस्पून सायट्रिक ऍसिड घालतोय. म्हणजे भिजवल्यानंतर जो आंबटपणा येतो तो हं. आपण सायट्रिक ऍसिडने आणतोय. यामध्येच पाव टीस्पून खायचा सोडा तो घालूया आणि 1 पिंच केशरी कलर. आणि आता हे सगळं छान मिक्सी करून घेऊया, म्हणजे आपलं हे जिलेबीचं रेडी मिक्स तयार होणार आहे. आपण हे मिक्सरला सगळं बारीक करून घेतलं आणि अगदी हे फाईन, अगदी छान एक 3-4 मिनिटं फिरवून घ्यायचं. म्हणजे चांगलं हे एकजीव पण होतं आणि रवा जो असतो आपला तो पण बारीक होतो. तसं हे अगदी एकजीव झालेलं आहे आणि अगदी फाईन पीठ ह्याचं तयार झालेलं आहे. मगाशी आपण जे घेतलं ते कपामध्ये सगळं प्रमाण घेतलं. तर आता ग्रॅममध्ये जर आपल्याला काढायचं असेल प्रमाण, तर आपण 40 ग्रॅम मैदा घेतला, त्याच्यानंतर 5 ग्रॅम डाळीचं पीठ घातलं म्हणजे 1 टेबलस्पून आणि 50 ग्रॅम आपण बारीक रवा घेतलाय म्हणजे अर्धा कप. तर आता हे आपलं रेडी मिक्स तयार होतं आणि हे करून पण ठेवू शकतो. म्हणजे आता हे जे प्रमाण आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक 20 ते 25 जिलेबी म्हणजे होतात. पावशेरचं प्रमाण आहे. पावशेरचं प्रमाण जिलेबी आहे. आपली होते. आणि जर तुम्हाला हे करून ठेवायचं असेल तर आपण ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट असं घेऊन हे स्टोअर पण करू शकतो. आणि हे जे काही आहे ते जवळजवळ 2 ते 3 महिने फ्रीजच्या बाहेर आपण छान पद्धतीनं स्टोअर करू शकतो. आणि आता आपण ह्याच्या जिलेबीचं पीठ भिजवून घेऊया. तर त्याच्यासाठी आपण अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. अर्धा कप तर हे लागतंच आहे. तर हे सगळं घालून घ्यायचं आणि मग लागलं तर आपण टेबलस्पून एखादा पाणी आपण त्याच्यामध्ये वाढवूया. कारण भरून आपण कसं घेतो त्याच्यावरती थोडंसं पाण्याचं प्रमाण राहतं. कारण मैदा किंवा रवा आपण घेताना जर असा एखादा टेबलस्पून जरी जास्त घेतला तरी सुद्धा इकडे पाण्याचं प्रमाण थोडंसं बदलतं. ते छान सगळं एकजीव करून घ्यायचं. गुठळ्या वगैरे सगळे अगदी काढून घ्यायच्या. अजून आपल्याला एखादा टेबलस्पून पाणी लागणार आहे. पुन्हा सगळं एकजीव करून बघूया. म्हणजे पाणी घालायची गडबड नाही करायची. आपण अगदी हळूहळू थोडंसं घालू शकतो लागल तसं. आणि थोडासा आपला रवा पण इथं फुलला जातो, त्यामुळे करताना सुद्धा आपण थोडंसं पाणी घातलं तरीही चालू शकतं. बघूया. म्हणजे पाणी घालायची गडबड नाही करायची. आपण अगदी हळूहळू थोडंसं घालू शकतो लागल तसं. आणि थोडासा आपला रवा पण इथं फुलला जातो, त्यामुळे करताना सुद्धा आपण थोडंसं पाणी घातलं तरीही चालू शकतं. आपलं हे आता बरोबर झालेलं आहे. अर्धा कप आणि 1 टेबलस्पून आपल्याला पाणी लागलेलं आहे. अगदी करते वेळी आपल्याला लागलं तर आपण थोडंसं अगदी एखादा टेबलस्पून घालू पुन्हा शकतो. वाढवू शकतो. पण आता हे परफेक्ट आपलं बॅटर तयार आहे. त्याच्या आपण सगळ्या गुठळ्या मोडून 3-4 मिनिटं चांगलं फेटून घेतलंय आणि 10 मिनिटासाठी आपण ह्याला रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत आपण पाक करायला घेऊ. पाकासाठी आपण इथे 1.5 कप साखर घेतली आहे आणि ग्रॅममध्ये 300 ग्रॅम साखर आहे. साखर भिजेल इतपत पाणी म्हणजे 1 कप. अगदी 1 कपमध्ये बरोबर आपली साखर भिजते. आणि आता मी गॅस सुरू करते.
तर आपण साखर आणि पाणी घालून मग गॅस सुरू केला आणि आपण मीडियम गॅसवरती आता हा पाक तयार करून घेऊया. तर आपल्याला इथं पाक खूप घट्ट नाही करायचं आहे, अगदी एकतारी पाक करायचा आहे. तर साधारण 3 ते 4 मिनटं लागतील. आपण परफेक्ट ते पण टायमिंग सांगूया किती मिनटं लागतात आपल्याला. गॅस बंद करते आणि आपण चेक करूया, कारण काय होतं गॅस चालू असताना आपला पाक परत पुढे जातो. आपल्याला हा खूप घट्ट नको आहे, अगदी एकतारी हवा आहे. तर आपण साधारण 6 ते 7 मिनटं बारीक गॅसवरती आपण तयार करून घेतलाय पाक. मी दाखवते. शेवटचा ड्रॉप पडताना अगदी त्याला बारीकशी एक तार येते, म्हणून त्याला एकतारी पाक असं म्हणतात. एकतारी पाक आपला तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण केशर घालूया, म्हणजे केशराचा पण रंग केशरी तो त्याच्यामध्ये छान उतरेल. आणि एरवी सुद्धा रंग नाही घालायचा असेल तर नाही घातला तरीही चालू शकतो, फक्त केशराचा सुद्धा छान येतो अगदी. आणि गरम ह्याच्यामध्येच आपण थोडं तूप टाकूया, म्हणजे अगदी तुपाचा सुद्धा छान अगदी स्मेल त्याला लागतो. तुपात सुद्धा तळू शकतो आपण किंवा तेलातही तळू शकतो. तुम्हाला जिथं जे आवडेल तसं घेऊ शकतो आपण. पण असं पाकात तूप टाकल्यामुळे काय होतं की त्या जिलेबीला मस्त असा तुपाचा छान सुवास येतो एकदम. आणि आता आपण जिलेबी करायला घेऊया. आपण पाक करून घेतला आणि इकडे आता जिलेबी करण्यासाठी तेल गरम करून ठेवलंय बारीक गॅसवर. आणि आपल्या बॅटरला सुद्धा आता 10 मिनटं झालेली आहे. तर त्यातला रवा पण छान असा फुललेला आहे आणि पाण्याची आवश्यकता नाहीये, अगदी धार पडते व्यवस्थित त्याची अशी धार पडते. आणि आता जिलेबी करण्यासाठी बऱ्याच वेळेला सॉसच्या बॉटल्स ज्या असतात तर त्या पण वापरल्या जातात, किंवा पायपिंग बॅग सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आमच्याकडे इथे असं कॉटन आहे जिलेबीचं, तर त्याला मध्ये असं होल आहे, म्हणजे रिबीट मारलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता हे सगळं जे काही आपलं बॅटर आहे, तर काय करायचं करताना निम्मच घालायचं ह्याच्यामध्ये. आधी घालून बघायची जिलेबी कशी होतीये. खूप पातळ झालं तर जिलेबी पसरल्यासारखी होते आणि खूप घट्ट झालं तर आपल्याला खूप जोर द्यावा लागतं. तर ह्याच्यासाठी काय करायचं, निम्म आधी बॅटर घालूया, निम्म तसंच ठेवूया, त्याची जिलेबी घालून बघूया आणि मग उरलेलं घालूया. तर आता आपण करताना इनो घालणार आहे. अगदी लास्टला जेव्हा आपण करायला घेतोय तेव्हा इनो घालतोय, अगदी एखादा पिंच. आणि नेहमी जरी हा पाऊच असला तरी एकदम घालायचं नाही. खूप काही वेळेला पाऊच एकदम जास्त पडू शकतो, तर त्यामुळे आधी चमच्यात घेऊया आपण. अगदी थोडासा आपण घेतलेला आहे, म्हणजे चमचाचं जे पुढचं टोक असतो तेवढंच फक्त घेतलेलं आहे. पुन्हा सगळं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. एकजीव झालंय छान. आणि आता हे जेव्हा आपण भरतो तेव्हा काय करायचं, त्यासाठी एक मोठा तांब्या घेतला, तुम्ही ग्लास पण घेऊ शकता. आणि हे जे आपण कॉटन घेतलेलं आहे ते ओलं करून घ्यायचं, व्यवस्थित पिळून घ्यायचं, म्हणजे काय होतं ते सॉफ्ट होतं. तर ह्याच्यामध्ये थोडंसं असं खोल बसवून घ्यायचं. त्याला पीठ पण जे आहे ते चिटकून राहत नाहीये, म्हणून ते ओलं करून घ्यायचं, अगदी स्वच्छ धुवूनच घ्यायचं म्हणजे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे पीठ घालूया. निम्म घेतलं, कशा होत आहेत ते बघूया आणि मग आपण पुढचं वापरूया. हे सगळं व्यवस्थित असं हाताने पकडायचं. हे पीठ थोडंसं खाली सरकवायचं आणि आता जिलेबी घालायला घेऊया. तर आता आपण सगळं ह्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे बॅटर त्याचं. आणि आता आपण जिलेबी पाडायला घेऊया. ह्याला हे जे खाली टिपका येतो अगदी तो काढून घ्यायचा. आणि जिलेबी पाडताना असं बाहेरून आत राऊंड करायचा, हा म्हणजे त्या एकसारख्या. आणि जेव्हा आपण हे जे काही कॉटन आहे ओलं करून घेतो, तर ते काय करायचं, जिलेबी करायच्या आधी एक 10 मिनटं व्यवस्थित डीप करून ठेवायचं पाण्यामध्ये. आणि एक 5 मिनटं आधी ते सगळं घट्ट पिळून घ्यायचं. नाहीतर काय होतं की त्यातले जे काही पाण्याचा अंश असतो त्याचे ड्रॉप जिलेबीमध्ये पडू शकतात तेलामध्ये. तर त्यामुळं तसं होऊ नये म्हणून हे जे काही कॉटन आहे ते 10 मिनटं आधी भिजवून ठेवायचं. 10 मिनटानंतर चांगलं भरपूर घट्ट पिळायचं, शिवाय ते नॅपकिननी कोरडं करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण बॅटर घालून जिलेबी करायची. त्याचा मस्त अगदी जिलेबी पडलेली आहे. अगदी तो राऊंड असा असतो ना, तो सेम अगदी झालेला आहे आपला. म्हणजे बाहेरून आत घेतल्यामुळं जिलेबी एकमेकांना असा तो कडा तयार होतो त्याचं.
आणि तुम्हाला जाड कमी बारीक कशी आवडते, कशी कुणाला जाडसर आवडते खूप, कुणाला थोडीशी बारीक काही वेळेला आवडते, डॉलर तर पण हा घातल्या डॉलर पण जातात, घातल्या जातात. काही वेळेला तर मोठ्या तुम्ही घातल्या प्रेशर कसं देताय करताना त्याच्यावरती राहतं ते. जोरात जरा प्रेशर दिलं तर मोठी पडते आणि अगदी थोडंसं दिलं तर अगदी अशी बारीक पडते. छान एका कडेने अगोदर पूर्ण भाजून घ्यायचं एका बाजूने आणि मग आपण त्याला उलटणार आहोत. इकडे पाक पण आपला अगदी गरम नाहीये आणि पूर्ण पण थंड झालेला नाहीये, छान असा गरम पाक आहे. आणि आपण उलटताना जिलेबी नेहमी असा चिमटा असतो तो घ्यायचा, म्हणजे त्यांनी अगदी पूर्ण, आणि किंवा इथं तुम्ही कात्रीनं आत कापून सुद्धा घेऊ शकता, म्हणजे सिंगल सिंगल पाहिजे असेल तर तसंही तळू शकता. पण हे करताना आपल्याला एकमेकांना असं चिटकूनच होतात जिलेबी. आणि घेताना पसरट घ्यायचं. म्हणजे तुम्ही इथं बघू शकत असाल, जर थोडंसं आपण अरुंद म्हणजे अशा टाईपची जर कढई घेतली तर काय होतं की त्याच्यात जिलेबी जे खालच्या तळाला आहेत ना ते अगदी 2-2, 3-3 घालायला लागतात. म्हणून नेहमी असं पसरट काहीतरी घ्यायचं, जेणेकरून असं छान सगळीकडनं त्या जिलब्या अशा भरपूर त्याच्यामध्ये तळायला बसतात. म्हणजे एका वेळेला अगदी 10 10-12 तरी होऊ बसतात. आता शकतात पहिलाच आरामात. आपण लॉट केला त्यामुळे आपण 7 टाकलेले आहेत पहिल्यांदा, नंतर आपण जास्त पण टाकू शकतो. थोडंसं उचलून बघायचं, थोडीशी कडक झाली आहे ही, खालून एकदा वरून एकदा असं भाजून घेतली की बरोबर ते कडक होती. आणि असाच आपण हे बॅच उचलून लगेच पाकात टाकतोय. पाकात टाकल्या की थोड्या ज्या काही त्या जोडल्या गेल्या आहेत त्या फक्त थोड्याशा कट करायच्या. तोपर्यंत मी आता दुसरी बॅच घालून घेते. आणि पहिली जिलेबी आपण पाकात घातली तोपर्यंत दुसरी टाकून घ्यायची आणि हे होते भाजून तोपर्यंत ती त्याच्यामध्ये डीप करून ठेवायची आणि नंतर ते मग काढून घ्यायची. दुसरा लॉट तळून झालाय आणि हा पहिला जो काही आपण लॉट करून घेतला होता तो मस्त असा पाकामध्ये छान मुरलेला आहे, तो काढून घेऊया. कलर सुद्धा अगदी मस्त त्याचा आलेला आहे. खरं तर कलर नाही घातला तरी सुद्धा चालू शकतो. आणि आपण पण पिठामध्ये पिठात रेडी मिक्स थोडासा तयार अगदी करताना घातलाय, घातला होता. आता हा मी दुसरी बॅच पण ह्याच्यात टाकून घेते आणि अशा पद्धतीनं आपण आता सगळ्या जिलेब्या घालून घेऊयात. तर अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या जिलेबी करून आणि पाकात घालून झालेल्या आहेत आणि मस्त अशा आपल्या या प्रमाणामध्ये 25 जिलेबी झालेली आहेत. छान डिश भरून झालेल्या आहेत. एका वेळेला अगदी 4 लोकांना आरामात पुरणाऱ्या इतक्या आहेत त्या. आणि आज आपण इन्स्टंट जिलेबी कशी करायची ते बघितलं. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला जी काही पारंपरिक पद्धतीची जिलेबी असते ते पीठ भिजवावं लागतं आदल्या दिवशी, तर ह्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो आणि ऐन वेळेला आपल्याला जर वाटलं की नाही आज मला जिलेबीच करायची, तर ही अगदी उत्तम त्याला पर्याय आहे. आता म्हणजे 26 जानेवारी भिजवलं नसेल तरी सुद्धा इन्स्टंट मध्ये लगेच करू शकता. म्हणजे आमच्या भागामध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सगळीकडे जिलेबी, मसाले भात आणि मठ्ठा हा प्रत्येक घरोघरी हा मेनू असतो. तर त्यामुळे जास्त या भागामध्ये जास्त जिलेबी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला स्टॉल असतात आपल्याकडे भरपूर, अगदी गाणी स्वातंत्र्याची लावून स्टॉल टाकून सगळीकडे असं चैतन्य असं असतं, चैतन्याचं वातावरण मस्त असतं. तर आता एखादी आपण मोडून पण बघूया. पाक पण त्याच्यामध्ये आत कसा शिरलाय, छान क्रंची झालेली आहे आणि आत नळी सुद्धा आपली झालेली आहे, मस्त नळी पडलेली आहे. त्याच्या नळी पडली म्हणजे काय होतं की पाक जो काही आपला आहे तो सगळा मस्त त्याच्यामध्ये मुरतो. तर छान अशी जिलेबीला आपल्या नळी पडली आहे, छान कुरकुरीत पण झाली आहे आणि बराच वेळ सुद्धा कुरकुरीत राहते आपली ही. म्हणजे आपण मीडियम गॅसवरती तळायचे, खूप लो फ्लेमवर पण तळायची नाहीये, नाहीतर काय होती खालून चपटी होती. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर फक्त अगदी व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे अगदी तो गोल किंवा नळी असते ती अगदी व्यवस्थित होते.
आणि आता हे सर्व करताना ह्याच्याबरोबर रबडी पण घेऊ शकता किंवा मस्त असा मठ्ठाच्या बरोबर तुम्ही सर्व करू शकता. सोबत त्याला मस्त असा मसाले भात करायचा तिखट तिखट. आणि आज आम्ही इन्स्टंट जिलेबी रेसिपी तुम्हाला दाखवली. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आम्हाला कॉमेंट्समधून सांगा. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.